भारतीय जनता पार्टी की ओर से राजूरा में घटी घटना का निषेध दर्शाते न्याय मांग का निवेदन जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी को सौंपा गया। राजूरा शहर के इन्फेंट जीजस इंग्लिश पब्लिक स्कूल हाई स्कूल राजूरा इस नामांकित शाला और छात्रावास के आदिवासी नाबालिग लड़कियों पर अत्याचार होने का गंभीर मामला सामने आया है। यह बात गंभीर होकर छात्रावास में 130 लड़के और लड़कियां निवासी रूप में रहते हैं। 6 अप्रैल को 2 लड़कियां गंभीर स्थिति में बीमार पाई गई। उन पर उपचार करने वाले वैद्यकीय अधिकारी ने जांच अंत में उक्त आदिवासी लड़कियों पर लैंगिक शोषण होने की पुष्टि की है। उक्त मामला यह घृणास्पद होकर इसकी शिकायत स्थानिक पुलिस कार्यालय में करने पर भी आरोप में प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से दोषी की साथ ही संस्था अध्यक्ष और इसमें सहभागी सभी आरोपियों को तत्काल गिरफ्तार करने जरूरी होने पर भी इस गंभीर मामले को अनदेखी किए जाने का दिखाई दिया। इस मामले का भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करती है। इस मामले की विस्तृत जांच कर इस गंभीर मामले में लिप्त और सभी आरोपियों को गिरफ्तार कर सही सूत्र कौन है इसकी निष्पक्ष जांच होनी चाहिए। इस मामले की कार्रवाई न होने पर तीव्र आंदोलन किया जाएगा। साथ ही उपरोक्त वसति गृह और स्कूल की मान्यता रद्द होने और सभी लड़के लड़कियों को दूसरे सुरक्षित स्कूल में स्थलांतरित करे, ऐसा निवेदन जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी इन्हें सौंपा गया। इस दौरान महापौर अंजलि घोटेकर साथ ही भारतीय जनता पार्टी जिला महिला आघाड़ी चंद्रपूर के सदस्यगणों की उपस्थिति रही। राजुऱ्याला घटना घडली, ज्या आदिवासी मुली खरं तर आपलं करिअर बनवण्यासाठी त्या शिकत होत्या आणि इतका अतिशय घृणास्पद प्रकार आणि किळसवाणा प्रकार आज सगळीकडे मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ज्या मुलींवर जो लैंगिक प्रकार झाला तो अतिशय घृणास्पद आहे। मी पहिल्यांदा संस्था चालक आणि या सगळ्यांना खरं तर आम्ही आत्ता मागणी केली एसपी साहेबांना की त्यांना अटक झाली पाहिजे। वास्तविक पाहता आता अतिशय सगळीकडे संतापाचं वातावरण आहे, मुलींमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि आमचा प्रयत्न हाच चालू आहे की ही भीती त्यांच्या हितातली नाहीशी झाली पाहिजे आणि पोलीस अधिकाऱ्यांना पण सगळीकडून प्रेशर येतं आहे। एकीकडून या जिल्ह्याचे पालकमंत्री हंसराज भैया, तशाच स्थानिक आमदार संजयजी धोटे आणि सगळेजण ह्याच्यावर कशी कडक कारवाई होईल आणि याला कसा आळा घातला जाईल हा प्रयत्न सुरू आहे। पण आज अतिशय संतापाची लाट आहे आणि आम्ही महिला ह्याच्यामध्ये आम्ही राजकारण आणणार नाही। सर्व पक्षीय महिला, सगळ्या स्तरावरच्या महिला आम्ही एकत्र येऊन जोपर्यंत न्याय मिळणार नाही, महिलांचं समाधान होणार नाही, तोपर्यंत आमचा हा संघर्ष चालू राहील। या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छिते आणि यश येईल हेही नक्कीच आहे। त्या मुलींना पण कुठेतरी न्याय मिळेल हेही आम्ही सांगू इच्छितो। एवढं बोलते। राजुऱ्याच्या एका प्रख्यात शाळेमध्ये मुलींचं शोषण होत आहे ही बातमी जेव्हा मर्दानी महिला आस्था मंचच्या शोभाताई फडणवीस, ज्या भारतीय जनता पार्टीचे आमच्या नेते आहेत, त्यांना कळली तेव्हा आम्ही या ठिकाणी एस पी साहेबांना भेटलो होतो। त्याच्यानंतर पत्रकारांना सुद्धा या बातमीची मागमूस नव्हती, मग आम्ही त्यांनासुद्धा या बातमीबद्दल सांगितलं आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही स्वतः त्या दवाखान्यामध्ये गेलो मुलींसोबत भेटायसाठी, तर मुली या घाबरलेल्या होत्या। एक मुलगी जी होती आमच्याशी चांगली बोलून राहिली होती, पण जसं त्यांनी अधीक्षकाला बघितलं, उपअधीक्षकाला बघितलं आणि त्या वॉर्डनला बघितलं तशी ती रडायला लागली। तेव्हाच आम्हाला संशय आला की काहीतरी या प्रकरणामध्ये काळोबेर आहे, कारण एका दमानं 18 मुलींना अशी कशी चक्कर येते आणि म्हणून राजुऱ्याचा जो डॉक्टर आहे त्याची तपासणी झाली पाहिजे। या शाळेची मान्यता तर रद्द करण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दल मी सरकारचं अभिनंदनही करते, पण अतिशय घृणास्पद असा प्रकार तो आहे। लहान लहान मुली आहे, 8 ते 9 वर्षाच्या मुली आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीनं आम्ही याची पहिल्यांदा निषेध नोंदवतो आणि अतिशय निंदनीय घटना आहे। या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही आणि अशा पद्धतीनं जर वारंवार घटना त्या शाळेमध्ये किंवा इतरही आश्रमशाळेमध्ये होत असेल तर कृपया सरकारने लक्ष द्यावं आणि अशा नराधमांवर कडक कारवाई करावी। अशा संबंधीनं आम्ही आत्ता माननीय एस पी साहेबांना निवेदन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीनं दिलेलं आहे आणि निश्चितच चांगली कारवाई एस पी साहेबांच्या माध्यमातून होत आहे। याहीपेक्षा कडक कारवाई त्यांनी करावी आणि त्यांना
लोकांनी ज्या काही पीडित आहेत त्यांनी सहकार्य करावं असं मी त्यांच्या आईवडिलांना सुद्धा निवेदन करते आणि त्यांना विनंती करते की जोपर्यंत ते लोक सहकार्य करणार नाही तोपर्यंत त्यांच्या मुलींना न्याय मिळणार नाही. कारण काही पालकांनी आम्हाला म्हटलं होतं की आमच्या 4 मुली आहे, एका मुलीचं जर असं आम्ही सांगितलं आणि असं काही समाजामध्ये झालं तर आमची बदनामी होईल. पण त्याही पालकांना माझी विनंती आहे की याच्यामध्ये बदनामी तुमची नाही आहे, कारण तुमची मुलीची काहीही चूक नाही आहे. ज्या लोकांनी असा अन्याय केला त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या कोणत्या मुलीवर ते असा अन्याय करणार नाही. आणि म्हणूनच आम्ही आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी निवेदन SP साहेबांना दिलेलं आहे. आणि निश्चित चांगल्या पद्धतीची कठोर कारवाई SP साहेब, आमचे पालकमंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, आदरणीय हंसराज भैया हे नक्कीच करतील अशी आम्ही त्यांना सुद्धा विनंती केली आहे आणि आम्हाला त्याची खात्रीपण आहे.